छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर 2 भागात हिट अँड रनची घटना घडली। काल रात्री 11:15च्या दरम्यान वसंत विनायकराव ठोंबरे हे नाईट शिफ्टला जात असताना त्यांना कारने पाठीमागून जोरात धडक दिली। त्यामध्ये ठोंबरे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर कार चालकाचा शोध घेतला जातोय। अपडेट जाणून घ्यात, कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, हिट अँड रनची ही घटना म्हणावी लागेल। ज्यांना ही पाठीमागून धडक बसलेली आहे गाडीची, त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे आणि पोलिसांकडून या सगळ्याबाबत कशा पद्धतीने तपास केला जातोय, काय अधिकचे अपडेट? या अपघातामध्ये जखमी झालेले वसंत ठोंबरे हे अत्यंत गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्या मेंदूला, पायाला आणि कमरेला देखील मार लागलाय। आपण दृश्यांमध्ये कसं पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी पाठीमागून येऊन गाडीने जोराची धडक दिली आणि त्यामध्ये ते उडून बाजूला पडलेले आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर आता पोलीस या कारची चौकशी करतायत। कोण चालक होता, त्यांनी नेमकं कशामुळे अशा प्रकारची घटना केली, त्यात काही त्यांनी दारू पिऊन गाडी चालवली होती का, या सगळ्याचा पोलीस चौकशी करतायत। मात्र अद्याप पोलिसांकडे कुठलीही गाडी किंवा या सगळ्या उडवणाऱ्या संदर्भात माहिती नाही। सीसीटीव्हीच्या आधारे या सगळ्यांचा शोध घेतला जातोय। पण आपण दृश्यांमध्ये पाहतोय की कशा पद्धतीनं आपल्या कंपनीत या ठिकाणी नोकरीसाठी नाईट शिफ्टला जात असताना एका व्यक्तीला कारने जोरदार या ठिकाणी धडक दिली आणि त्यामध्ये हे गंभीररित्या ठोंबरे जखमी झाले आणि त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।